तुळजापूरच्या पवित्र भूमीवर आज शब्दांचा वणवा पेटलाय. श्रद्धेवर घाला कुलदेवतेचा घोर अपमान आणि जनभावनांशी थेट खेळ. तानाजी सावंत यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानं संपूर्ण तुळजापूर आज पेटून उठलाय. आई भवानीच्या प्रसादाची तुलना चक्क ड्रग्सशी. हा संतापाचा वणवा आता शांत होणं कठीण दिसतंय. ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं. त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढं धारा आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या ऐवजी येणाऱ्या भक्ताला ती ड्रग चेक पुढे दिली जाईल. ज्या प्रसादाला भाविक डोक्याला लावतात त्या प्रसादाबद्दल इतकी घाणेरडी खालच्या पातळीची भाषा, ही हिंमत आलीच कशी, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. तानाजी सावंत इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावरही वैयक्तिक भाषेत घणाघाती टीका केली आणि वादाला अक्षरशः आग लागली. सावंतांच्या या मुक्ताफळानंतर तुळजापूरचे भाजप नेते रस्त्यावर उतरले असून आई भवानीच्या प्रसादाचा अर्थ ज्याला कळत नाही तो नास्तिक तुळजापूरवर बोलण्याचा अधिकार गमावतो, अशा कडक शब्दात निदर्शनं करण्यात आली आहे. इतकंच नाही तर राणा जगजितसिंह पाटील यांच्याबद्दल बोलण्याची तुझी लायकी तरी आहे काय, असा थेट इशाराही यावेळी देण्यात आलाय. आई तुळजाभवानीच्या नगरीबाबत ड्रग्स सारखा शब्द वापरणं हा केवळ राजकीय आरोप नसून हा कोट्यावधी भक्तांच्या काळजावरचा वार आहे. तुळजापूरचं राजकीय आणि भावनिक वातावरण सध्या टोकाला पोहोचलं असून श्रद्धेचा अपमान तुळजापूरकर कदापि सहन करणार नाहीत, असाच स्पष्ट पवित्रा आज दिसून आलाय. शहराच्या बाबतीमध्ये त्यांनी बोलणं चुकीचं आहे, त्यांनी मंदिराच्या बाबतीत बोलणं चुकीचं आहे. त्यांना ज्या काय टीका करायच्या होत्या त्यांनी आमच्यावर वैयक्तिक टीका करायला पाहिजे होत्या. प्रसाद म्हणजे त्यांना नास्तिक लोकांना प्रसादाचा अर्थच माहिती नाही की नास्तिक लोक हा अशा बडबडीतनं स्वतःची बुद्धी किती फास्ट आहे किंवा किती मोठी आहे ही दाखवून दिलेत. त्यांची लायकी त्यांची जागा आई तुळजाभवानी त्यांना दाखवून देणार आहे. पण माझी तुम्हाला आज ह्या पत्रकार देण्यानिमित्त एवढीच एक विनंती आहे की त्यांनी जी काल उत्तर दिलंय किंवा प्रसार माध्यमातून त्यांनी बोलले त्या गोष्टीला तुम्ही उत्तर तुमच्या लेखणीतनं द्यावं. आज हा विषय पूर्ण महाराष्ट्रभर गाजलाय. कालपासून अनेकांचे फोन आले की हा माणूस काय वाईट बोलतोय. म्हणजे प्रत्येक भावनिकतेच्या माध्यमातून जे भाविक आहेत त्यांचे प्रत्येकाचं म्हणणं आलंय हा माणूस मूर्ख आहे का, ह्या माणसाला काही समजत आहे का, तुला कधी आई तुळजाभवानी बद्दल काय माहिती आहे का. अरे बाबा रजाकार, अरे रजाकाराला आम्ही इथून वापस पाठवलंय. रजाकार इथून निघून गेले, लढाई झाल्यानंतर रजाकार गेली. हा राहतो कुठं, ब्रिटिश सरकार होतं तिकडे राहतोय. आपण रजाकारामधनं मराठवाडा आपण मुक्त केलाय. तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपल्या कोणतर परिवारातल्या आपल्या वंशजांना बलिदान दिलंय. बलिदान दिल्यानंतर रजाकार इथून निघून गेले आणि तो सांगतोय राणादादाला की रजाकाराच्या अवलादार तू कुणाच्या अवलाद आहे, त्याने प्रात्यक्षिक स्वतः अनुभव घेतला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. अशा चुकीच्या माणसाबद्दल चुकीचं स्टेटमेंट तुम्ही करणं म्हणजे समाजासाठी घातक आहे, तुळजापूर शहरासाठी घातक आहे. अशा ह्या व्यक्तीचा आपण सर्वांनी निषेध करावा. त्या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. तर आमदार तानाजी सावंतानं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे त्या 12,000 15,000 मतदाराचा तर अपमान आहे, करोडो देवी भक्तांचा अवमान आहे. म्हणून मी एक सांस्कृतिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी तीव्र शब्दात त्यांचा निषेध करतो. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.